या निवडणुकीत महापौर उपमहापौर पद उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस आणि भाजपचे महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या ठाकरे सेनेने देखील महापौर पदासाठीचा अर्ज भरलेला आहे। आताची महत्त्वाची घडामोड चंद्रपूर महानगरपालिकेतून एकीकडे काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले आहेत, त्यामुळे महापौर पदासाठीचा अर्ज अजून भरलेला नाही, तर तिकडे भाजप आमचाच महापौर असं होणार असं म्हणते, तर ठाकरे सेनेनेही महापौर पदासाठी अर्ज भरलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काँग्रेसमध्ये वाद आहेत, भाजप म्हणतं आमचाच महापौर होईल आणि या सगळ्यात आता ठाकरे सेनेने सुद्धा महापौर पदासाठी अर्ज भरलाय। नक्कीच, खरं तर ज्या पद्धतीने चंद्रपूरची निवडणूक चर्चेत आली आहे त्यामध्ये सध्याची परिस्थिती पाहता भाजप असो की काँग्रेस असो दोनाकडेही संख्याबळ जुळत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे उद्धव सेनेचे जे ज्यांच्याकडे 6 आणि त्यांच्याकडे वंचितचे 2 असा 8 जणांचा त्यांनी गट स्थापन केला, त्यामुळे ते किंग मेकरच्या भूमिकेत असल्यासारखे ते ज्याला पाठिंबा देतील त्यांचाच महापौर होईल। मात्र उबाटानं स्वतःच महापौर पदाची मागणी केली असल्यामुळे नेमका त्यांचा पाठिंबा कोणाला जातो हे पाहावं लागणार आहे। एकीकडे काँग्रेस म्हणते की आमचा महापौर होईल, भाजप म्हणते आमचा महापौर होईल आणि या सगळ्यामध्ये 3 जे जनविकास आघाडीचे काँग्रेस सोबत होते त्यांच्याकडून सुद्धा महापौर पदासाठी जे आहे ते अर्ज भरण्यात आला। भाजपची नेमकी काय भूमिका आहे ते अद्याप स्पष्ट झाले नाही। भाजप महापौर पदासाठी नामांकन अर्ज भरते की काय? परत चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज येतील हे सध्या तरी दिसतंय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।